चाललो आहे नाईट सफारीला. येस, कानामध्ये नाईट सफारी होतात. आम्ही थोडे लेट झालो, स्वतः फास्ट आम्ही रश करतो आहे टुवर्ड्स गेट. आणि नाईट सफारीचा एक्सपिरियन्स कसा आहे हा व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. आम्ही फॉरेस्ट एंटर केलं आहे आता. अंधार आहे सगळीकडे आणि आमच्या फक्त गाडीची हेडलाईट जिथपर्यंत पडते तेवढंच विजिबिलिटी आहे. ॲक्च्युली आमची पहिलीची सफारी होती ती थोडी लेट संपली आणि ह्या सफारीचा टायमिंग आणि गेटचं अंतर थोडं लांब असल्यामुळे आम्हाला खूप रश करावा लागला. पण आता आम्ही आलो आहे, जंगलात एंटर केलं आहे आणि या अंधारात जंगल आम्हाला आता टायगरचे पगमार्क्स दिसले आणि आम्ही आता ते फॉलो करतो आहे. कदाचित तो पाणी प्यायला गेला असेल असं गाईड म्हणतात. आता आम्ही त्या पाणी प्यायच्या जागी जाऊन चेक करणार आहे खरंच तो पाणी प्यायला गेला आहे का. अच्छा, इवनिंग सफारी में नहीं था, मतलब अभी चला है वो सफारी के बाद 5-10 मिनट पहले. अच्छा, आत्ता आमच्या गाईड दादांना फोन आला, जंगलाच्या दुसऱ्या साईडला टायगर निघाला आहे. सो आता आम्ही त्या साईडला रश करतो आहे की आपल्याला चांगली स्पॉट भेटेल जिथून आपल्याला टायगरची विजिबिलिटी जास्ती होईल. हो, दिवसातला 3रा टायगर आहे आजचा हा. वा, काना शेवटच्या सफारीमध्ये पण डिसअपॉइंट नाही करत आहे. ओ माय गॉड, टायगर आपल्या समोर चालतोय. जिप्सीचा मेल टायगर आहे. रात्रीच्या अंधारात वाघ आपल्या समोर चालताना भारी सीन आहे. एवढ्या जिप्सीच्या गर्दीत तो जंगलात आत निघून गेला. तो आता आम्ही दुसऱ्या बाजूला येऊन थांबलो आहे की तो ह्या साईडने कदाचित बाहेर येईल आणि वाट बघतोय अंधारात. वा, टायगरच्या फुटस्टेपचा आवाज येतो आता आपल्याला जवळ येताना. आमच्या गाईड दादांचा अंदाज बरोबर ठरला, टायगर ह्या साईडनीच निघाला. तर आमचं थोडी घाई होती की आपणच त्या पुढे जाऊया पहिले त्याला जवळून बघायला. पण तो निवांत चालला आहे रस्त्याने आणि त्याचा मूड दिसतो आता तो पाण्याच्या दिशेने जाईल कदाचित. पुढे एक पॉन्ड आहे, तिथे येण्याचे चान्सेस आहेत. तो काय मस्त सायटिंग झाली आपल्याला आज ह्या नाईट सफारीला. मेल टायगर होता तो. गाईडदादा सांगतात त्याचं नाव बालाघाट मेल आहे. फुल क्रोन मेल टायगर आपल्याला दिसला आज सफारीमध्ये. आम्ही येऊन थांबलो होतो इथे जिथे तो पाणी प्यायला येऊ शकत होता या तलावाच्या इथे. पण तो जंगलाच्या डीपमध्ये चालला आहे जिथं नॉन टुरिझम झोन आहे. कदाचित तो जिप्सींना इरिटेट होऊन आतमध्ये चालला असेल, त्याला थोडी शांतता हवी असेल. तिथे छान तो एकटाच रात्रीच्या अंधारात आता गायब होत चालला आहे आमच्या समोरून. अशा प्रकारे आपली कानामधली शेवटची सफारी पूर्ण झाली आहे. नाईट सफारीचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. सगळ्यांनी एकदा तरी नाईट सफारी केली पाहिजे जे फॉरेस्टमध्ये येतात. MP मध्ये नाईट सफारी अलाउड आहे. सो तो थ्रिल, टायगर दिसू न दिसू, तो थ्रिल खूप भारी आहे. सो आमची आता कानाची ट्रिप पूर्ण झाली या सफारीनंतर. आता आम्ही रिसॉर्टला जाणार आणि उद्या पेंचसाठी निघणार. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय काना सिरीज. भेटूया पेंचच्या सिरीजमध्ये.